नमस्कार. मी अमोल अशोक काळे. आमच्या कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयामध्ये दरवर्षी म्हणजे माझे वडील अशोक काळे यांनी एक प्रथा चालू केली होती, ते म्हणजे वाद्यपूजनाची. आणि आपण सगळेजण बघताय की अशा पद्धतीचं आमचं वाद्यपूजन असतं सगळं. म्हणजे 1912 सालचा ऑर्गन ते अगदी सिंथेसायझर, बाबांनी आणलेली अनेक वाद्य, तसंच आत्ता काही वेळेस नंतर आम्ही काही वाद्य आणली होती, त्या सगळ्या वाद्यांची रचना दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही करत असतो. यावर्षी एक मनात संकल्पना अशी आली की झाकीरबाईंना आदरांजली द्यावी म्हणून झाकीरबाईंना संपूर्ण केंद्रस्थानी ठेवूनच यावर्षीचं संपूर्ण वाद्यपूजन करावं. त्यामुळे आपण बघत असाल तर तबल्यांचा झेड आणि एच असं केलं, म्हणजे झाकीर हुसेन झेड एच अशा पद्धतीनं केलेलं आहे. मध्ये झाकीरबाईंचं चित्र आहे. त्यांच्या समोर जो तबला डग्गा जो ठेवलेला आहे समोरचा, तो बाबांनी सगळ्यात पहिल्यांदा तबला डग्गा घेतलेला, तो अगदी सुरुवातीचं वाद्य बाबांचं असं घेतलेलं आहे. आणि यावर्षी मी म्हणजे नवरात्र बसलं म्हणजे प्रतिपदेपासून आजच्या दशमीपर्यंत, दसऱ्यापर्यंत मी रोज 11 चित्रांची एक चित्रमालिका आम्ही केली होती. आणि ती चित्रमालिका ज्यावेळेस केली होती ती सुद्धा आपण सगळ्यांना बघता, इथे मागे सगळी झाकीरबाईंची ही 11 चित्र मी इथं लावलेली आहेत. आणि ती चित्र करताना एक विचार मनात आला की दरवर्षी मी ज्यावेळेस चित्र करत असतो तर त्यावेळेस मागे त्या कलाकाराविषयी किंवा जे चित्र काढतोय त्याविषयी काहीतरी बोलत असतो. यावर्षी झाकीरबाईंचं चित्र काढायचं होतं, तर मग मनात आलं की जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्या कलाकारांचं मनोगत देखील आपण त्यांना विचारावं की तुम्ही कराल का काही, झाकीरबाईंविषयी काही थोडंफार बोलाल का. तर सगळ्या कलाकारांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल या चित्रमालिकेत ज्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या सर्व कलाकारांमध्ये संजय करंदीकर, अली हुसेन, विद्यानंद देशपांडे, साजिद मिरजकर, रुजुता सोमण, सुधीर टेकाळे आणि आज म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ज्याचं मनोगत आपण ऐकलं तो सुव्रत आपटे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाचे संचालक महेश कुलकर्णी आणि अश्विनी कुलकर्णी, आम्ही तिघही जण आम्ही तिघही जण या सर्व कलाकारांचे मनापासून आभार मानतो. कारण आमच्या या छोट्याशा उपक्रमाला या सर्व कलाकारांनी मनापासून साथ दिली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची वाद्यपूजा जी आहे ती अतिशय सुंदर अशी संपन्न झाली. मी सर्व कलाकारांचे, आमच्या कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.